कॅफेमध्ये कपलसाठी केबिन सुरू, महिला पोलिसांचा छापा, प्रतिबंधात्मक कारवाई. अमरावती शहरातील गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीतील स्मोकिंग पांडा फ्रोझन डिलाईट नावाने सुरू असलेल्या कॅफेमध्ये कपलसाठी बंद कॅबिन्स उपलब्ध करून दिल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार पीआय दीप्ती ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस व दामिनी पथकाने संबंधित कॅफेवर 30 मार्च सोमवार रोजी दुपारी सुमारे 4:45 वाजण्याच्या सुमारास धाड टाकली. यावेळी कॅफे बाहेरून ब्लॉक करून कुलूप लावलेले आढळले. आतमध्ये काही कपल्स बसवण्यात आले होते. तपासादरम्यान कॅफेचा मालक दीप वितोंडे हा असल्याचे समोर आले. त्याने कॅफेमध्ये कपल्स बसण्यासाठी स्वतंत्र केबिन्स तयार करून एका तासासाठी सुमारे 400 रुपये असे शुल्क आकारले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी कॅफेचे कुलूप तोडून आतमध्ये असलेल्या मुलगा-मुलींना बाहेर काढून गाडगेनगर पोलीस स्टेशन येथे आणले. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तसेच संबंधित मुला-मुलींच्या पालकांना बोलावून त्यांना त्यांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई पीआय दीप्ती ब्राह्मणे, महिला पोलीस हवालदार भाग्यशाली, महिला शिपाई पूजा सपकाळ, चालक सातंगे व सुषमा लवंगे तसेच दामिनी पथकातील सुषमा लवंगे यांच्या पथकाने केली.